प्रत्येक वेळेस सेफ्टी ही एनहान्स होत राहील. म्हणजे मागच्या वर्षापर्यंत सेफ्टीचे जे कॉन्सेप्ट होते ते या वर्षी अजून वाढले, त्याचा दायरा वाढत चालला. म्हणून सेफ्टीमध्ये करिअरचा दायरा पण खूप मोठा आहे. फायरमध्ये होऊन काय झालंय, पहिले बादलीने म्हणजे पाणी आग विझवायचे, पुढे गॅसेस वापरण्यात आले, पुढे नायट्रोजन वापरण्यात आला, मग फायर ब्लँकेट आले, मग एक्सटिंग्विशर आले, मग स्प्रिंकलर आले, मग फायर टेंडर आलं, मध्ये फायर बॉल आला होता. असे कॉन्सेप्ट येतात. पण त्या काय फक्त कोणाशी रिलेटेड आहे, फायरशी. बियॉन्ड द फायर काय, फायरच्या पलीकडे काय, सेफ्टीमध्ये काय काय नाहीये, काय नाहीये आणि काय काय नाही. सेफ्टीमध्ये फायर पण आहे, सेफ्टीमध्ये एक्सकवेशन पण आहे, सेफ्टीमध्ये कन्स्ट्रक्शन पण आहे, सेफ्टीमध्ये गॅसियस कॉन्सेप्ट पण आहे. सेफ्टीमध्ये तुम्ही म्हणा ना, बघा कुठे जिकडे बघा तिकडे सेफ्टी. म्हणून सेफ्टीचा दायरा आणि फायरच्या दायऱ्यामध्ये इतका मोठा फरक आहे. करिअर जर तुम्ही सेफ्टीत गेले, त्याला काय लागते, सेफ्टीमध्ये करिअर करण्यासाठी एक ब्रॉडर व्ह्यू पाहिजे. तुमचा गोष्टींकडे बघण्याचा, सेफ्टीच्या दृष्टीने बघण्याचा व्ह्यू पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं प्रॉपर पर्सनॅलिटी पाहिजे. तिसरं प्रॉपर कम्युनिकेशन पाहिजे. चौथं तुम्हाला थोडंफार कायद्याचं नॉलेज असेल तर खूपच चांगलं आहे. बस हे सगळं नसेल आणि एक प्रॉपर ड्रेस कोड म्हणजे पर्सनॅलिटी आणि प्रॉपर पोटेन्शियल हजार्ड शोधणे आणि त्यावर अल्टरनेटिव्ह काढणे, एवढं जरी असेल तरी सेफ्टीमध्ये खूप मोठं करिअर आहे. कारण बाकीच्या गोष्टी आपोआप येणारच. हेन्स सेफ्टी is a broader branch which have to require a broader concept of analysis, observation and evaluation by you people. ध्यानात येते का? तुमच्या ध्यानात येते बॉस? आपल्याला बुकच्या पलीकडे परिस्थितीनुसार आठवा, परत एकदा तिथेच जाऊन फिरतो आपण आणि तिथूनच परत येतो. अनसेफ ऍक्शन आणि अनसेफ कंडिशन. आता मी तुम्हाला अनसेफ ऍक्शन आणि अनसेफ कंडिशनला परत एकदा नवीन पॉईंट कोरिलेट करतो. मला सांगा, अनसेफ कंडिशन ज्या आहे, ज्या काही 20% अनसेफ कंडिशन आहे, त्याला काही लिमिट आहे का आजपर्यंत? का ही कंडिशन अनसेफ मध्ये, ती कंडिशन अनसेफ मध्ये नाही आणि निसर्ग नवीन अनसेफ कंडिशन तयारच करणार नाही, असं काही आहे का? अनसेफ कंडिशन बियॉन्ड द लिमिट आहे आपल्या. ती आज अशी अनसेफ कंडिशन आहे, तर उद्या त्याच्या पलीकडे असेल. येते का लक्षात? कालपर्यंत करोना व्हायरस नव्हता, अर्थात त्याचे जे पूर्व व्हर्जन आहे, H1B1 काय असेल ते होते, पण करोना व्हायरस नवीन आला की नाही. ही कंडिशन कशी आली, जी अननोन होती, आपोआप आली की नाही. म्हणून अनसेफ कंडिशनला काही बांधिलकी आहे का अनसेफ ऍक्शनला आहे? शंतनू किंवा आर्यन किंवा मी तुषार फक्त अशाच ऍक्शन करतो, असं काही आहे का? माणसाच्या कामावर आणि समोरच्या परिस्थितीवर मी कसंही ऍक्शन करेन. तुम्हाला त्याचा पुरेपूर अभ्यास, कितीही तुम्ही पूर्ण अभ्यास केला तर माझ्या सगळ्या अनसेफ ऍक्शन तुम्हाला माहिती आहे का? मला तरी माहिती आहे का बॉस? मग एम्प्लॉई जे अनसेफ ऍक्शन घेणार आहे दरवेळेस ते अशाच घेतील, याची काही बांधिलकी का? नाही. प्रत्येक वेळेस 365 दिवसात किंवा 720-30 दिवसात कधीतरी नवीन ऍक्शन कायम निघत जाते, कायम. आणि त्या नवीन ऍक्शन तुम्हाला कायम ऑब्झर्व करावं लागेल. मी फक्त अनसेफ ऍक्शनच बोलतो. गेल्या 4 वर्षात अनेक अशा कंडिशन तयार झाल्या ज्या यापूर्वी नव्हत्या. मग सेफ्टीचा माणूस म्हणून तुम्हाला प्रॉपर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल की ज्या इथून मागे बघितल्या त्या पण, ज्या नवीन इमर्ज होतात त्या पण आणि ज्या होऊ शकतात त्या पण, त्या सगळ्यांचा एक कॉन्सेप्ट डोक्यात ठेवून तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी. नीट ऐका, इथून मागे होते ते पण अनसेफ ऍक्शन, अनसेफ कंडिशन ज्याच्यामुळे पोटेन्शियल हजार्ड तयार होऊ शकतात. ऑन द वे आहे, बिगिनिंग मध्ये आहे, ज्याच्या अनसेफ ऍक्शन आणि कंडिशनमुळे पोटेन्शियल हजार्ड तयार होत आहेत, ऑन द वेच आहे, तुम्हाला दिसत आहे. आणि आत्ताच्या अनसेफ ऍक्शन आणि कंडिशनचा एक प्रॉपर सेफ्टीचा लोक म्हणून तुम्ही विचार केला तर भविष्यात असे पोटेन्शियल हजार्ड निघू शकतात. याचा पण तुम्हाला प्रेडिक्शन मांडता येईल आणि मांडता आलं पाहिजे. तेव्हा कुठे ऍक्सिडेंट रेट कमी होईल. जर होते कार्य हे 2-3 दिवसच लेक्चर चालतं असेल. हे का 2-3 दिवस चालणार आहे म्हणजे आज झालंय, उद्या कदाचित होईल. तुम्ही जे शिकलेत ना
तुम्ही त्याला बांधून नाही राहिले पाहिजे. ते तुमचे ना हत्यार आहे. टूल. सपोज एक्झाम्पल घ्यायचं झालं, रोडला कुत्र एखादं धावून आलं, तुम्हाला शेजारी लाकूड पडले, जसे तुम्ही लाकूड उचला, जे एसे करा. तुम्हाला दगड दिसला, दगड उचला, परमिट काढा. तुम्हाला एखादं काहीतरी सायकल उभी आहे तिथे, कुत्र धावून आलं, तुम्ही सायकल उचला. तुम्ही तिथे इन्व्हेस्टिगेशन करा. पण काहीच नाही, तुम्ही ढेकळाच्या वावरात आहे, तुम्हाला माहिती ढेकूळ काही कामाच नाही, तुम्ही ढेकूळ उचला, इन्स्पेक्शन सर्वे करा. ऑन द कंडिशन ऍट दॅट मुवमेंट व्हॉट वी हॅव, ऑन दॅट बेसिस ऍट दॅट टाइम स्पॅन, आणि पुढच्या कुत्र्याचा अग्रेसिव्हनेस बघून किंवा पुढच्या कंडिशनचा अग्रेसिव्हनेस बघून, तिथली अवेलेबिलिटी बघून तुम्ही त्याच्यावर काय करणार आहे, पर्यायी मार्ग. मग आता ही त्या डॉगची मेंटॅलिटी बॉस, त्याला फक्त भुकायचंय का, त्याला तुमच्या अंगावर उडी घ्यायची का, तुम्हाला डसायचंच आहे का, डसतच राहायचंय, हे सांगता येईल का? सेम कंडिशन किंवा अनसेफ ऍक्शन तुम्हाला माहिती आहे का? पण सिक्युरिटी म्हणून तुम्ही तर कुत्र्याच्या हावभावावरनं, त्याच्या ॲरोगन्सीवरनं, त्याच्या अवतारावरनं, त्याच्या कॉन्सेप्टवरनं हे काय करत होतं म्हणण्यापेक्षा काय करत असेल, आता त्याची काय मेंटॅलिटी आणि पुढे त्याचं 10 मिनिटांनी 5 मिनिटांनी काय होऊ शकतं हे बघून तुम्ही, आता तुम्हाला जर सगळं दिलं, ढेकूळ, दगड, काठी आणि सायकल, तर तुम्ही त्या क्षणाला त्या डॉगची इमोशनल प्रिव्हियस अंदाज तुमचा घेऊन, भविष्यातला अंदाज घेऊन आणि करंट सिच्युएशन बघून तुम्ही त्या क्षणाला ठरवाल, काठी उचलायची बेटर राहील, दगड उचलायचा बेटर राहील की सायकल उचलायची, का फक्त नावाला ढेकूळ उचलायचा. हे कशावर डिपेंड आहे? तुमच्या ऑब्झर्वेशनवर. तुमचा पास्ट एक्सपिरियन्स तर पाहिजे, त्यासाठी ते तुम्हाला रोडला येता जाताना हे प्रोजेक्ट किंवा हे जे बघायचे प्रॉपर अनालाइज करायचं. कारण पास्ट तुम्हाला कुत्रा नावाचा प्राणी तर माहिती पाहिजे, नाही तर मग शेळी पण धावून येते अंगावर आणि मांजर पण धावून येते. मग जी ट्रीटमेंट कुत्र्याला आहे किंवा जी ट्रीटमेंट शेळीला आहे ती तुम्ही मांजरीला देऊ